प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांशी आपला करार दृढ केला आणि त्यांना आपल्या आज्ञेनुसार जीवन जगण्याचे आवाहन केले. देवाला आपल्या लोकांबरोबर विशेष नाते निर्माण करायचे होते. आजच्या भागात अभ्यास करताना आपण पाहणार आहोत की देव मोशेला दर्शन मंडपासाठी अर्पण गोळा करण्यास सांगतो. ही अर्पणे लोकांनी आनंदाने आणि स्वइच्छेने द्यायची होती. तसेच देव कराराच्या कोशाविषयी सूचना देतो. या कोशामध्ये देवाच्या उपस्थितीचे विशेष प्रतीक दिसून येते. देव आपल्या लोकांमध्ये वास करू इच्छितो आणि त्यांच्याशी जवळचे नाते ठेवू इच्छितो. हा या अध्यायात मुख्य संदेश आहे. या अभ्यासातून आपण शिकणार आहोत की देवाला केवळ बाह्य अर्पण नव्हे तर प्रेमाने आणि समर्पणाने भरलेले हृदय प्रिय आहे. तर चला नम्र मनाने देवाच्या वचनाकडे वळूया आणि त्याच्या उपस्थितीचे महत्त्व समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 24व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 25व्या अध्यायाचा 1 ते 22 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. निर्गम पुस्तकाच्या 25 ते 30 या अध्यायांमध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना निवास मंडपाचा आराखडा आणि मुख्य याजकाच्या वस्त्रांची रचना कशी असावी ते सांगितले. त्यानंतरच्या अध्यायांमध्ये निवास मंडपाची उभारणी व त्याची स्थापना यांचे वर्णन येते. तसेच परमेश्वराच्या तेजाने तो कसा भरून गेला हेही सांगितले आहे. निवास मंडप हा इस्रायल लोकांच्या जीवनाचा केंद्रबिंदू असणार होता, कारण तेथेच मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यात येऊ शकत होता. त्याच ठिकाणी देव आपल्या लोकांना भेटत असे आणि लोक उपासना, प्रार्थना व अर्पणांद्वारे परमेश्वराकडे येत असत. त्यामुळे निवास मंडप हा केवळ एक तंबू नव्हता, तर तो परमेश्वराच्या उपस्थितीचे, त्याच्या पवित्रतेचे आणि मनुष्याशी असलेल्या त्याच्या संबंधांचे सदृश्य चिन्ह होता. आता आपण निवास मंडपाच्या बांधकामासाठी लागणारी सामग्री कोणती होती याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. यासाठी आपण वाचणार आहोत निर्गम याचा 25वा अध्याय आणि पहिली 2 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. इस्रायल लोकांना गुलामगिरीतून मुक्त होऊन अवघे काही महिनेच झाले होते. तरीही परमेश्वराने त्यांना निवास मंडपाच्या बांधकामासाठी अर्पण देण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इस्रायल लोकांनी इतक्या विपुल प्रमाणात अर्पणे दिली की त्यांना अर्पण द्यायचे थांबवा असे सांगावे लागले. प्रियानो, ही गोष्ट फार क्वचित घडते, पण मोशेला तसे करावे लागले. त्यांनी खालील गोष्टी आणायच्या होत्या. वाचूया आपण निर्गमाचा 25वा अध्याय आणि 3 ते 7 ही वचने. परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. ही वचने वाचल्यावर कदाचित आपली पहिली प्रतिक्रिया अशी असेल, ह्या वस्तू त्यांना कोठून मिळाल्या? हे लक्षात ठेवा की इस्रायल लोक नुकतेच दास्यातून मुक्त झाले होते आणि मिस्र देशातून बाहेर पडताना त्यांनी 400 वर्षांच्या मजुरीचा हा मोबदला मिळवला होता. निर्गमाचा 12वा अध्याय आणि 36 हे वचन आपल्याला आठवण करून देते. आपण ते वचन वाचूया. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटले. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर पडले तेव्हा ते मोठ्या संपत्तीसह बाहेर पडले. असा अंदाज आहे की केवळ निवास मंडपाच्या बांधकामासाठीच लाखो करोडो रुपये किमतीचे साहित्य वापरण्यात आले असावे. निवास मंडप आकाराने लहान होता, कारण रानातील प्रवासात तो वाहून न्यावा लागत असे. परंतु तो अत्यंत कलात्मक, सोन्या रुपयाने मढवलेला आणि सुंदर होता. जाऊया आपण पुढे. निर्गमाचा 25वा अध्याय आणि 8वं वचन. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. देवाने कधीही असे म्हटले नाही की तो निवास मंडपात अशा अर्थाने राहणार आहे
की तो एखाद्या भौगोलिक स्थळापुरता मर्यादित असेल. तथापि त्याने असे म्हटले की तो करुबांमध्ये वास करील. शमूएलाचं पहिलं पुस्तक याचा 4 अध्याय 4 वचन, शमूएलाचं दुसरं पुस्तक याचा 6 अध्याय आणि 2 वचन, राजे याचं दुसरं पुस्तक 19 अध्याय आणि 15, आणि यशया 37 अध्याय आणि 16 ही सर्व वचने या सत्याची साक्ष देतात. इस्रायल हे ईश्वर शासित राष्ट्र होते आणि यहोवा त्यांचा राजा होता. इस्रायलवर देवाचे राज्य असावायचे होते. त्याचे राजासन करुबांच्या मध्ये होते आणि याच ठिकाणी मनुष्य देवाला भेटत असे. देव मनुष्यांच्या हाताने बांधलेल्या इमारतीत वास करतो ही आज अस्तित्वात असलेली कल्पना खरी नाही. ही एक विग्रह उपासना कल्पना आहे. काही लोक मंदिराच्या इमारतीला देवाचे घर म्हणतात, परंतु ती देवाचे घर नाही, कारण देव कोणत्याही इमारतीत वास करत नाही आणि त्याने कधीही केला नाही. शलोमोनाने पहिले राजे याचा 8 अध्याय आणि 27 या वचनात हे अचूकपणे व्यक्त केले आहे. आपण ते वचन वाचूया. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही, तर हे मंदिर मी बांधले आहे यात तो कसा व्हावा? निवास मंडप हे मनुष्याने देवाला भेटण्याचे स्थान असवायचे होते. स्तोत्रकर्ता स्तोत्र 99 आणि 1 मध्ये काय म्हणतो ते आपण वाचूया. परमेश्वर राज्य करतो, लोक कंपित होवोत, तो करुबांवर अधिष्ठित आहे, पृथ्वी थरथर कापो. कराराचा कोश हे देवाचे राजासन होते आणि निवास मंडपासाठी बनविण्यात येणारी ती पहिली वस्तू होती. पुढे आपण जाऊया. निर्गमाचा 25 अध्याय आणि 9 वचन. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो, त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. इब्री लोकासपत्र आपल्याला सांगते की हा पृथ्वीवरील निवास मंडप स्वर्गातील निवास मंडपाच्या नमुन्यानुसार बनविण्यात आला होता. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो, स्वर्गात खरोखरच एक निवास मंडप आहे काय? आपण म्हणू शकतो की स्वर्गात एक निवास मंडप आहे, कारण देव तसे म्हणतो. आपण हे शब्दशः स्वीकारतो, कारण जर देवाला यापेक्षा एखादा वेगळा अर्थ अभिप्रेत असता तर त्याने तेही स्पष्ट केले असते. इब्री लोकासपत्र याचा 8 अध्याय आणि वचन 5 मध्ये असे म्हटले आहे, पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. तसेच इब्री लोकासपत्राचा 9 अध्याय आणि 23 आणि 24 या वचनांमध्ये म्हटले आहे की ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते. प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान, यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आता आपण कराराच्या कोशाच्या बांधकामाविषयीच्या सूचना हा विषय थोडक्यात अभ्यासूया. अंगण हे निवास मंडपाभोवतीचे एक बंदिस्त स्थान होते. त्याची लांबी 100 हात आणि रुंदी 50 हात होती. हात हे मोजमापाचे एकक मधल्या बोटाच्या टोकापासून ते कोपरापर्यंतच्या अंतरावर आधारित होते आणि साधारणपणे ते 18 इंचाच्या आसपास मानले जात असे. निवास मंडपाच्या अंगणात पितळी होमवेदी आणि गंगाजळ होते. आपण पाहू शकता निर्गमाचा 30 अध्याय आणि 28 हे वचन. निवास मंडपाचे 2 भाग होते, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. निवास मंडपाची लांबी 30 हात, रुंदी 10 हात आणि उंची 10 हात होती. पवित्र स्थान 20 हात लांब व 10 हात रुंद होते, तर परमपवित्र स्थान 10 हात लांब, 10 हात रुंद आणि 10 हात उंच होते. अशा प्रकारे परमपवित्र स्थान हे सर्व बाजूंनी समान मापाचे एक परिपूर्ण घनाकार स्थान होते. पवित्र स्थानातील सामानामध्ये समक्षतेच्या भाकरीचा मेज, सोन्याचा दीपस्तंभ आणि धूपवेदी यांचा समावेश होता.
परमपवित्र स्थानामध्ये कराराचा कोश आणि दयासन होते. बाहेरील अंगणात 2 वस्तू होत्या, पितळी होमवेदी आणि गंगाळ. या सर्व परिसराभोवती शुभ्र तागाच्या कापडाचे कुंपण घातलेले होते. निर्गमयाचा 25वा अध्याय आणि 10 ते 13 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत. कृपया ही वचनं आपण स्वतः वाचावीत अशी आपणास विनंती. या वचनांवरून आपणाला समजते की कराराचा कोश आणि त्यावरील दयासन हे इस्रायल लोकांना देव जेथे भेटत असे ते पवित्र स्थान होते. मंडपातील हे परम पवित्र स्थान असून तेथे देवाचे सानिध्य वास करत असे. या वर्णनात कराराच्या कोशाचा प्रथम उल्लेख केला आहे, कारण हा विषय देवाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आतून बाहेर पाहिल्यासारखा मांडला आहे. परंतु मनुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मंडपाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून प्रथम पितळी होमवेदी, नंतर गंगाजळ आणि त्यानंतर पुढील पवित्र भागाकडे जाता आले असते. इस्रायल लोकांच्या रानातील प्रवासासाठी निवास मंडपाची रचना सहजपणे उभारता व उतरविता येईल अशी करण्यात आली होती. प्रवासाच्या वेळी मंडपातील सर्व वस्तू वाहून नेण्यासाठी त्यांना कड्या व दांडे लावलेले होते. कराराच्या कोशावरील दयासन हे स्वतंत्र वस्तू मानले जात असल्यामुळे मंडपातील इतर सामानाबरोबर त्याचाही स्वतंत्रपणे समावेश केला जात असे. निर्गमयाचा 25वा अध्याय आणि 17 ते 19 ही वचने आता आपण वाचणार आहोत. तू शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावेस. त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात असावी. आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर. ते घडीव कामाचे असावेत. एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांना बनवावेत. आता देव काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. आपण वाचूया 25वा अध्याय आणि 20वा वचन. त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावेत की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. करूब आपले मुखे दयासनाकडे झुकवून त्याकडे पाहत होते. पुढे आपण जाऊया 21 आणि 22वा वचन. दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन. कराराचा कोश हा आतून व बाहेरून सोन्याने मढवलेला एक कोश होता. तो शिट्टीम लाकडापासून बनवलेला होता, जे जवळजवळ अविनाशी होते आणि कॅलिफोर्नियातील रेडवूड वृक्षाच्या लाकडासारखे होते. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी आणि मानवी रूपाचे परिपूर्ण प्रतीक होता. येशू ख्रिस्त हा देव मानव होता. त्याचे देवत्व सोन्याद्वारे दर्शविले गेले होते आणि त्याचे मानवी रूप लाकडाद्वारे दर्शविले गेले होते. कराराचा कोश केवळ लाकडाचा किंवा केवळ सोन्याचा नव्हता, तर तो लाकूड आणि सोने या दोन्ही घटकांनी बनवलेला होता. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनुष्यत्व आणि देवत्वाचे प्रतीक आहे. या दोन्ही स्वरूपांचे मिश्रण नसून ते एका व्यक्तीत स्वतंत्रपणे एकत्र नांदतात. ख्रिस्तातील देव मानवाचे ऐक्य हे पवित्र शास्त्रातील एक गूढ सत्य आहे. लाकूड आणि सोन्याने बनलेला कोश या सत्याचे साधे पण प्रभावी प्रतीक असून तो ख्रिस्ताच्या धन्य व्यक्तिमत्वातील अगम्य रहस्याची मनुष्याला जितकी समजू शकते तितकी साक्ष देतो. यावरून देव साध्या गोष्टींद्वारेही महान सत्य प्रकट करतो हे दिसून येते. कराराचा कोश आतून व बाहेरून सोन्याने मढवलेला होता. कलसी करासपत्र याचा 2रा अध्याय आणि 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. येशू ख्रिस्त केवळ अद्भुत कृत्ये करणारा मनुष्य नव्हता किंवा देवाविषयीची असामान्य जाणीव असलेला मनुष्यही नव्हता. तो खरोखर देव होता. तो देव म्हणून बोलला. त्याने स्वतःला देवाच्या समान पातळीवर ठेवले. योहानाचे शुभवर्तमानाचा 14वा अध्याय याचं 1 वचन आणि 9 वचन यामध्ये येशू म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही
विश्वास ठेवा. 9व्या वचनामध्ये म्हणतो, फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. होय, तो देव होता. प्रभू येशू पूर्णपणे मनुष्य होता. त्याने थकवा, विश्रांती, झोप, भूक, तहान, आनंद, दुःख आणि मृत्यू यासारखे सर्व मानवी अनुभव घेतले. कराराच्या कोशातील सोने आणि लाकूड जसे स्वतंत्र असूनही एकत्र होते, तसेच ख्रिस्तामध्ये देवत्व आणि मनुष्यत्व दोन्ही होते. ही दोन स्वरूपे एकमेकात मिसळली किंवा विलीन झाली नव्हती. त्यामुळे ख्रिस्त एकाच वेळी पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता आणि त्याची प्रत्येक कृती दैवी किंवा मानवी स्वरूपानुसार पूर्णपणे परिपूर्ण होते. कराराचा कोश रिकामा नव्हता. इब्री लोकास पत्राचा 9वा अध्याय आणि 4 वचनानुसार त्यामध्ये मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी आणि कराराच्या पाट्या होत्या. या वस्तूंनाही प्रतिकात्मक अर्थ होता. कळ्या आलेली अहरोनाची काठी येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देते. मान्ना हे ख्रिस्त जीवनाची भाकर आहे याकडे निर्देश करते. कराराच्या पाट्या दर्शवितात की त्याने पृथ्वीवरील आपल्या जीवनात नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आणि त्याच्याविषयी सांगितलेल्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या. कराराच्या पाट्या ख्रिस्त राजा असल्याचे घोषित करतात. तो राजा म्हणून जन्मला, राजा म्हणून जीवन जगला, राजा म्हणून मरण पावला आणि राजा म्हणूनच मेलेल्यातून उठला. तो पुन्हा पृथ्वीवर राजा म्हणून येणार आहे. देवाची योजना अनादी कालापासून आजपर्यंत याच दिशेने पुढे सरकत आहे. त्या दिवसाकडे जेव्हा ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करील. पृथ्वीला एका शासकाची आवश्यकता आहे. मानवाला एका राजाची गरज आहे. एक दिवस तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून येईल आणि संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र ख्रिस्त संदेष्टा असल्याचे घोषित करते. त्याने देवाच्या वतीने संदेश दिला. योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 32 वचनामध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. येशू ख्रिस्त हा केवळ देवाचा संदेशवाहक नव्हता, तर तो स्वतः देवाचा संदेश होता. तो देवाचा शब्द म्हणजे लोगोस होता. अल्फा आणि ओमेगा होता. तो मानवासाठी देवाचा अंतिम संदेश आहे. ख्रिस्त देव आणि मनुष्य म्हणून पृथ्वीवर आल्यानंतर स्वर्ग मौन आहे, कारण ख्रिस्तानंतर देवाला आणखी काही जोडण्यासारखे उरलेले नाही. त्या शब्दाला कोणतीही अतिरिक्त टीप आवश्यक नाही, कारण ख्रिस्त हेच त्या शब्दाचे मूर्त स्वरूप असून देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला हृदयातील भावना व्यक्त केल्या आहे. कळ्या आलेली अहरोनाची काठी ख्रिस्ताच्या याजकीय कार्याविषयी बोलते. संदेष्टा देवाच्या वतीने मनुष्याशी बोलतो, परंतु याजक मनुष्याच्या वतीने देवाजवळ बोलतो. ख्रिस्ताने याजक म्हणून स्वतःला अर्पण केले. याजक म्हणून त्याने स्वर्गात प्रवेश केला आणि आजही तो स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसला आहे. देव आणि मनुष्य असलेला येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठवला गेला आणि आजपर्यंत तो पुनरुत्थानाचा अद्वितीय आदर्श आहे. ईस्टर लिलीची फुले आणि अंडी पुनरुत्थानाचे प्रतीक नाहीत, परंतु कळ्या आलेली अहरोनाची काठी मात्र त्याचे प्रतीक आहे. ती एक जुनी मृत काठी होती, परंतु तिला पुन्हा जीवन प्राप्त झाले. कराराचा कोश येशू ख्रिस्ताला संदेष्टा, याजक आणि राजा या तिन्ही रूपात दर्शवतो. आपण योहानाच्या शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 14 वचनामध्ये आपण पाहतो की शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. दयासन हे कराराच्या कोशावरील झाकण असून ते स्वतंत्र वस्तू मानले जात असे. ते शुद्ध सोन्याचे बनवलेले होते व त्याच्या दोन्ही टोकांना पंख पसरलेले करूब होते, जे रक्त शिंपडण्याच्या स्थानाकडे पाहत असत. मुख्य याजक येथे बलिदानाचे रक्त शिंपडत असे, त्यामुळेच ते दयासन म्हणून ओळखले जात होते. हे ख्रिस्ताच्या कार्याचे प्रतीक आहे.
जसे ख्रिस्ताने आपल्या मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन आपले रक्त सादर केले, तसेच दयासनावर शिंपडलेले रक्त तारणाचे प्रतीक होते. ख्रिस्ताचे रक्त सामान्य किंवा तुच्छ नाही, ते अमूल्य आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 18 आणि 19 या वचनांमध्ये म्हणतो, सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. ख्रिस्ताचे रक्त चांदी सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. पृथ्वीवर मनुष्यासाठी सांडलेले ते रक्त स्वर्गात सादर करण्यात आले आणि त्याचमुळे आज देवाचे राजासन आपल्यासाठी दयासन झाले आहे. आपला महान मुख्य याजक येशू ख्रिस्त याने आपल्या पापांसाठी स्वतःचे रक्त अर्पण केले आहे, म्हणून आपण देवाजवळ येऊ शकतो. इब्री लोकास पत्र 4 अध्याय आणि 14 ते 16 ही वचनं आपल्याला आठवण करून देतात की आपल्याला देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हा महान मुख्य याजक प्राप्त झाला आहे, जो स्वर्गात आहे. त्यानेही मानवाप्रमाणे सर्व काही प्रकारच्या परीक्षा अनुभवल्या, परंतु तो निष्पाप राहिला. त्यामुळे तो आपल्या अशक्तपणाची आणि संघर्षाची सहानुभूतीपूर्वक जाणीव ठेवतो. म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊन दया आणि गरजेच्या वेळी सहाय्य करणारी कृपा प्राप्त करावी. ख्रिस्ती विश्वासणारे स्वर्गातील महान मुख्य याजक असलेल्या जिवंत ख्रिस्ताद्वारे देवाजवळ येतात आणि त्याच्याकडून दया व आवश्यक सहाय्य प्राप्त करतात. जीवनातील समस्या स्वतःच्या सामर्थ्याने सोडवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य अपुरा पडतो. त्यामुळे ख्रिस्ताच्या मदतीची आवश्यकता असते. परंतु अनेक विश्वासणारे ख्रिस्ताने उपलब्ध करून दिलेल्या या दैवी सहाय्याचा पूर्ण लाभ घेत नाहीत. प्रेषित पौलाने इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 19 आणि 20 या वचनांमध्ये इफिसकरांसाठी प्रार्थना केली की ज्या महान सामर्थ्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, त्याच सामर्थ्याने त्यांच्यामध्ये कार्य करावे. परंतु आज अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात त्या सामर्थ्याचे कार्य फारसे दिसून येत नाही. आपल्याला विश्वासाने ते सामर्थ्य प्राप्त करून घेतले पाहिजे, कारण आपल्याकडे एक मुख्य याजक आहे जो देवाच्या उजवीकडे बसला आहे. निवास मंडपातील मुख्य याजक परमपवित्र स्थानात जाऊन दयासनावर रक्त शिंपडून लगेच बाहेर येत असे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे बलिदान अर्पण केल्यानंतर स्वर्गात देवाच्या उजवीकडे स्थान घेतले आणि आजही आपल्या वतीने मध्यस्थी करत आहे. त्याने पृथ्वीवर येऊन आपल्यासाठी मरण पत्करले आणि आता तो स्वर्गात जिवंत आहे, जेणेकरून आपले तारण सुरक्षित राखावे. त्यामुळे विश्वासणाऱ्यांनी त्याच्याशी सतत संबंध व संवाद ठेवला पाहिजे. यानंतर परमपवित्र स्थानातील कराराचा कोश आणि दयासन यांचा विचार पूर्ण करून पवित्र स्थानातील वस्तूंचा विचार करूया. प्रियानो, या ठिकाणी आपण थांबत आहोत. आजही ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, आपल्याला सामर्थ्य देत आहे आणि प्रत्येक गरजेच्या वेळी कृपा व सहाय्य पुरवत आहे. म्हणून आपण स्वतःच्या बळावर नव्हे, तर आपल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर अवलंबून राहूया. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, मानवासाठी प्रभूजी उद्धार त्यांना मिळावा या दृष्टिकोनातून तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास. होय प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा, त्याला आम्ही स्वीकारावं आणि ते जे काही महान अशी गोष्ट त्याने आमच्यासाठी केलेली आहे ती आम्ही कदापि विसरू नये. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी तू आज आम्हाला एका वेगळ्या पद्धतीने शिकवल्यास याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये या सर्व गोष्टी ठसू दे आणि ख्रिस्त आमचा तारणारा आहे हे देखील बापा आम्ही जाणावं, ओळखून घ्यावं, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देवाने आपल्या लोकांना दर्शन मंडप बांधण्याची आज्ञा दिली, जेणेकरून तो त्यांच्यामध्ये वास करू शकेल. आपण हेही शिकलो की देवाला दिलेली अर्पणे सक्तीने नव्हे तर आनंदाने आणि स्वइच्छेने दिली पाहिजेत. देव आपल्या देणगीपेक्षा आपल्या हृदयाकडे अधिक लक्ष देतो. कराराचा कोश आपल्याला देवाच्या उपस्थितीची आणि त्याच्या विश्वासूपणाची आठवण करून देतो. इस्रायल लोकांसाठी तो देव त्याच्यासोबत असल्याचे चिन्ह होता. या भागातून आपल्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. देवाला आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले तर त्याची उपस्थिती आपल्या जीवनात शांती, दिशा आणि आशीर्वाद देते. आज देव आपल्यालाही विचारतो, तू मला तुझ्या जीवनात स्थान देशील का? देवाला भव्य इमारतीपेक्षा समर्पित हृदय अधिक प्रिय आहे. आपण आपल्या वेळेत, सेवेत, प्रार्थनेत आणि जीवनात देवाला मान देत आहोत का, याचा विचार करूया. पुढील भागात आपण दर्शन मंडपातील इतर पवित्र वस्तू आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. त्यामधून देवाच्या तारणाऐवजीची सुंदर झलक आपल्याला दिसेल. तोपर्यंत देवाच्या उपस्थितीत राहा, त्याच्या वचनावर मनन करा आणि प्रत्येक दिवस त्याच्यासाठी समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपल्या हृदयाला आपल्या उपस्थितीने भरून टाकू. परमेश्वराची शांती सदैव तुम्हामध्ये असो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. वर्षातून 3 वेळा सर्व इब्री पुरुषांनी परमेश्वर देवासमोर उपस्थित व्हावे अशी आज्ञा होती. आजचा प्रश्न, कराराच्या पाट्या ख्रिस्त टिंब 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 असल्याचे घोषित करतात. ए. राजा, बी. कोकरा, सी. संदेष्टा, डी. मेंढपाळ. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.